भारत आणि पाकिस्तानमध्ये संध्याकाळी 5 वाजल्यापासून शस्त्रसंधी, पाकच्या विनंतीनंतर युद्धविराम। 12 तारखेला दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्ये होणार चर्चा। अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांशी अमेरिकेनं चर्चा केल्याची माहिती। यापुढे दहशतवादी हल्ला हा देशाविरुद्ध पुकारलेले युद्ध समजलं जाईल। भारत सरकारचा मोठा निर्णय, दहशतवादाविरोधात भारताचं मोठं पाऊल। भारताच्या 7 मेच्या एअर स्ट्राईकमधील मृत दहशतवाद्यांची नावं समोर। अब्दुल रौफच्या उपस्थितीत गार्ड ऑफ ऑनर दिलेल्या मुदस्सरचाही खात्मा। मसूद अझरच्या मेहुण्यासह टॉपच्या 5 दहशतवाद्यांचा अंत। पाकिस्तानने भारताच्या नुकसानीसंदर्भात खोटी माहिती दिली। तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या पत्रकार परिषदेत पाकची पोलखोल, तर पाकच्या नागरी वस्तीवर कोणताही हल्ला केला नसल्याची माहिती। भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा जोरदार दणका। सुक्कूर, सरगोधासह 6 एअरबेससह भारतीय सैन्याकडून जोरदार टार्गेट। पाकिस्तानच्या रहमयार एअरबेसवर भारताचा क्षेपणास्त्र मारा। एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे बेचिराख। जम्मूमध्ये पाकिस्तानचे ड्रोन भारताकडून नष्ट। सुरक्षा दल आणि एनएसजीने हाणून पाडला हल्ल्याचा प्रयत्न। उन्हाळ्यानं हैराण झालेल्या देशवासियांसाठी गुड न्यूज। यंदा मान्सून केरळात 27 तारखेलाच दाखल होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।